नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या अनेक ऑनलाईन तासिकेपासून धर्म आणि विज्ञान, विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाचे लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर या पाठाला आपण बऱ्याच दिवसापासून तासिकेपासून सुरुवात केलेली आहे। तसा पाठ मोठा आहे, त्यामुळे एखाद्या 1-2 तासामध्ये हा पाठ अध्यापन करून होणार नाही। त्यामुळे आपण पाठाच्या विस्तारानुसार, पाठाच्या व्यापकतेनुसार आणि पाठाच्या आशयानुसार आपण या घटकांचं, या पाठाचं आपण अध्यापन करत आहोत। मागच्या तासाला आपण या पाठातला जो शेवटचा मुद्दा आहे 11 क्रमांकचा, नैतिक नियम व आदर्श मानवाची निर्मिती, कारण हाच मुद्दा, हाच घटक प्रत्येक मानवाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। आपण जे काही काम करतो, जे काही धडपड करतो, जे काही प्रयत्न करतो, याचसाठी आपला अट्टाहास असतो की आपण आदर्श मानव म्हणून आपली प्रतिमा तयार झाली पाहिजे। आदर्श मानवाची निर्मिती प्रत्येक माणसाची झाली पाहिजे। मग त्यासाठी जे काही लिखित अलिखित जे नियम आहेत, सर्वच गोष्टी काही लिखित नसतात, काही अलिखित सुद्धा असतात। ज्या ज्या वेळी अलिखिताचा प्रश्न येतो, विचार उद्भवतो, त्यावेळी धर्म ही संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येते आणि त्यातूनच आपण वाटचाल करतो। आणि हा घटक म्हणजे या पाठाचा शिरोभूत अशा प्रकारचा घटक आहे। माणूस कसा जगला पाहिजे, त्यांनी कशी वाटचाल केली पाहिजे, आणि ती व त्याची वाटचाल ही स्वतःच्या दृष्टीने, स्वतःसाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रासाठी सुद्धा ती हितकारक, लाभदायक, कल्याणकारी असणं गरजेचं आहे। परंतु धर्मामध्ये अशा प्रकारची शिकवणूक, अशा प्रकारचे मूल्य संस्कार मिळतात असं दिसून येत नाही। म्हणूनच संकुचितपणाची वृत्ती वाढताना दिसते। आणि असं न होता माणसातला संकुचितपणा तो दूर झाला पाहिजे आणि मानव विश्वची हे माझे घर असा प्रकारचा विचार त्याने करणं गरजेचं आहे। विश्वची हे माझे घर, आपण माझं घर हे विश्व म्हणतो असं न समजता संपूर्ण विश्वाला हे माझं घर समजलं पाहिजे। इतका व्यापक, इतका प्रगल्भ, इतका विस्तारित विचार, इतका अथांग विचार माणसामध्ये निर्माण झाला पाहिजे। आणि अशा प्रकारची रुजवणूक, अशा प्रकारची मशागत, अशा प्रकारची वाढ, अशा प्रकारची वाढ आणि अशा प्रकारचा विकास हा विज्ञानाच्या माध्यमातून करता येतो। इतर माध्यमातून करता येत नाही, कारण इतर माध्यमामध्ये वस्तुनिष्ठपणा नसतो, विवेकशीलता नसते आणि बुद्धी प्रामाण्याला हीनपणे पाहिलं जातं।
आणि धर्म आणि आधुनिक भौतिक विज्ञानात मिलाप हवा. बघा, धर्म इथं धर्म धर्म म्हणून धर्माचा विकास होणार नाही. आपण ज्या दोन टोकाचा विचार करत आहोत, एक टोक आहे धर्म आणि दुसरं टोक आहे विज्ञान. ही दोन्ही टोक, या दोन्ही संकल्पना, ही दोन्ही तत्व आणि हे दोन्ही विचार प्रवाह समजून घेणं गरजेचं आहे मुलांनो. आपण हे दोन्ही विचार प्रवाह समजून घेत नाही. विज्ञानाचा विचार प्रवाह या दिशेने जातो आणि धर्माचा या दिशेने. अशा प्रकारची दोन विरुद्ध टोक बिंदू समाजामध्ये वावरतात. म्हणून डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर या चरित्रात्मक पाठाच्या माध्यमातून सर्व वाचकांना, विद्यार्थ्यांना संदेश देतात की असं कितीही संघर्ष जर केला, असे कितीही वादविवाद जर निर्माण झाले, मतभेद जर निर्माण झाले धर्मामध्ये आणि विज्ञानामध्ये, धर्म आणि विज्ञानामध्ये अशा प्रकारचे क्रॅश जरी निर्माण झाले, तरीही त्यामध्ये विकास होणार नाही. कारण विकासाऐवजी विषमता, मतभेद, दऱ्या निर्माण होऊ शकतात. तसं न करता दत्तप्रसाद दाभोळकर म्हणतात, धर्म आणि आधुनिक भौतिक विज्ञानात मिलाप हवा आणि मिलाप फार गरजेचा आहे. जोपर्यंत मिलाप होणार नाही दोघांचाही, दोन्ही विचारांचा, आणि ज्या दिवशी दोन्ही विचार एकत्र नांदतील, एकत्र वास करतील, एकत्र सुगंध निर्माण होईल, एकत्र वाटचाल करतील, तेव्हा प्रचंड मोठी क्रांती होताना आपल्याला सर्वांना दिसेल. धर्म आणि विज्ञान यात समन्वय सुद्धा असला पाहिजे. मिलाप तर हवाच, समन्वय सुद्धा महत्त्वाचा आहे. परंतु समन्वय होताना दिसत नाही. विज्ञान पुढे पुढे जातं, धर्म मागे मागे मागे. विज्ञानात सुद्धा धर्म पुढे जाऊ देत नाही. कारण विज्ञानाचे विचार घेऊन जगणारे ही माणसंच आहेत, आणि माणसंच विज्ञानाचा अभ्यास करतात, विज्ञानाची वाटचाल करतात. विज्ञानाची प्रगती माणसाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून धर्म आणि विज्ञान या दोन बाबीमध्ये समन्वय असावा लागतो. त्याशिवाय तर उन्नती होणारच नाही. आणि धर्म आणि विज्ञानामध्ये समन्वय, मिलाप घडवून आणायचा असेल, धर्माला सुद्धा काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील. ज्या काही चुकीच्या आहेत, ज्या काही हिणकस आहेत, प्रत्येक मानवाच्या दृष्टीने ज्या काही हानिकारक आहेत, ज्या काही चुकीच्या आहेत, या नको असलेल्या गोष्टी, त्याज्य असलेल्या गोष्टी सर्व 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 धर्माला सोडून द्यावे लागतात. त्याशिवाय पर्यायच नाही. आणि काही दिवस धर्माला सवलत द्यावी लागेल. कारण तुमच्यामध्ये बदल आणि परिवर्तन करण्यासाठी खूप वाव आहे. आणि तुम्ही इतक्या दिवसा ह्या गोष्टी तुम्ही सोडून टाका, आणि तुम्हाला हा इतकी सवलत, इतका वेळ दिला जाईल. त्या वेळेमध्ये, वेळेच्या आत तुम्ही अगदी अंतर्बाह्य तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. काही गोष्टी सुद्धा जाणून बुजून मानवाच्या हितासाठी, संबंध सजीव सृष्टीसाठी काही गोष्टी तिलांजली सुद्धा देणं गरजेचं आहे.
त्याग केला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही, धर्मामध्ये असं असतं की कोणतीच गोष्ट सोडून द्यावीशी वाटत नाही, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची वाटते. त्याग करणं म्हणजे प्रचंड मोठा विरोध करणे आहे. माणसाला त्याग काहीच करावंसं वाटत नाही. त्याग म्हणजे दान, सोडून देणे, देऊन टाकणे. नको, मला नको आहे, नको असं कोणीच म्हणत नाही. मला हवं आहे. धर्मामध्ये असं चालू असतं, मला हवं आहे. घरामध्ये अशा कितीतरी वस्तू असतात, कुटुंबामध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात, पण त्या गोष्टी माणूस फेकून देत नाही, दूर टाकत नाही, दूर करत नाही. कारण दूर करण्याची इच्छा तयार होत नाही. इतकी अडगळ तयार झालेली असते धर्मामध्ये की बस प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे वाटते. बघा तुम्ही ग्रामीण भागात पहा, एक वस्तू सुद्धा निकामी जरी ती वस्तू झाली तर ती टाकून द्यावीशी वाटत नाही. इतका जीव त्या वस्तूवर, त्या सामानावर असतो की त्यामुळे त्याग तर दूरच राहिला. फक्त घरात जरी असलं तरी माणसाला फक्त समाधान वाटतं, माझ्याकडे काहीतरी आहे. ते त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्याकडे नजर टाकलं की त्या घरातल्या माणसाला समाधान वाटतं. आणि अशा प्रकारच्या गोष्टी जोपर्यंत धर्मामध्ये होणार नाहीत, घडणार नाहीत, तोपर्यंत धर्मसुद्धा तसाच अडगळीत पडून राहू शकतो. आणि यातून जर वाचवायचं असेल, बाहेर काढायचं असेल, त्यासाठी काही सवलतीचा उपभोग घेऊन, काही गोष्टी त्याग करून एक पाऊल पुढे आपण सुद्धा टाकलं पाहिजे. आणि विज्ञानाच्या सोबत मैत्री करण्यासाठी धर्म सज्ज झाला पाहिजे. जोपर्यंत धर्म विज्ञानाशी मैत्री करणार नाही, जोपर्यंत धर्म विज्ञानाशी जुळवून घेणार नाही, जोपर्यंत धर्म विज्ञानाशी गट्टी निर्माण करणार नाही, तोपर्यंत विधायक अशा प्रकारचं काहीच होणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही त्याग कराल तेव्हा तेव्हा निश्चितपणे लाभच होतो, माणसाला फायदाच होतो. तो माणूस त्याग करण्याची इच्छा माणसामध्ये नाही. प्रत्येक गोष्टीची कुर्बानी दिली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कुर्बानी देणार नाही, बघा तुम्ही कुठली गोष्ट घ्या, तुम्ही त्याग केला पाहिजे. झोपीचा त्याग केला पाहिजे, आळसाचा त्याग केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे. जे काही तुम्ही वेळ घालवता, वेळेचा सुद्धा सदुपयोग केला पाहिजे. नको त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत चांगलं असं काहीच घडणार नाही. म्हणून त्याग महत्त्वाचा आहे. त्यागाने काय होतो? लाभ होतो, फायदा होतो. आपल्याला वाटतं प्राध्यापकांची नोकरी खूप मोठी आहे, त्यांना खूप भला मोठा पगार आहे, गलिरेट पगार आहे, आता वाटतं मुलांना. परंतु एकेकाळी प्राध्यापकाने 30 वर्ष आनंदाचा, सुखाचा, मौजमजेचा त्यांनी त्याग केलेला आहे. 30 वर्ष, एक नाही दोन, 30 वर्ष त्याग केलेला आहे. जे आता जे मौज मजा आहे, आनंद आहे, रंजन आहे, 30 वर्षे प्रत्येक प्राध्यापकाने त्याग केलेला आहे. जे बालपण असते ना मुलांना, बागडण्याचं, खेळण्याचं, हुंदडण्याचं, ते त्या वयामध्ये प्राध्यापकाला काहीच केलेलं नाही. फक्त एकच केलेलं आहे, अभ्यास. एकच ध्यास, अभ्यास. अशा प्रकारे त्यांनी त्याग केलेला आहे, म्हणून आज त्यांना लाभ मिळत आहे. मुलांना, प्राध्यापक होणं तेवढी सोपी गोष्ट नसते. प्राध्यापक असेल,
जिल्हाधिकारी असेल, कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, BDO असेल, सुपर क्लास 1 कुठलाही अधिकारी असेल मुलांना, त्यांनी त्या त्या वयामध्ये स्वतःच्या जीवनाचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि म्हणूनच आज त्यांना लाभ मिळत आहे. तसंच विज्ञानाचं आहे मुलांना, तसं धर्माचं सुद्धा आहे. परंतु माणसाचा धर्मावर इतका जीव आहे, जीव असला पाहिजे आणि असावाच लागतो जीव. परंतु कोणत्या गोष्टीवर? चांगल्या गोष्टीवर. चांगल्या गोष्टीवर जीव जरूर लावा तुम्ही, प्रेम जरूर करा, जरूर जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. परंतु ज्या गोष्टीमधून, ज्या बाबीमधून काहीच हाती लागत नाही, अशा गोष्टीवर जीव लावून काहीच उपयोग नाही, सर्व काही निरर्थक. तुम्ही ठरवलं पाहिजे मुलांना. या पाठाचा विचार फक्त अभ्यासापुरता करू नका. दैनंदिन जीवन जगत असताना या पाठाचा उपयोग सदैव तुमच्या चालण्याच्या, जगण्याच्या टप्प्यावर याचा वापर केला पाहिजे. बघा, त्यागाने काय काय होऊ शकतं. आज जी जी माणसं मोठी झालेली आहेत समाजामध्ये, ती माणसं एकेकाळी त्याग केलेला आहे मुलांना, त्याग केलेला आहे. आपण जी माणसं त्याग करू शकत नाहीत, ती माणसं जिथं आहेत, जैसे थे वैसेच, तशीच माणसं आहेत. तर त्यागाने धर्म व विज्ञान समृद्ध होतं. बघा, तुम्हाला जर समृद्ध व्हायचं असेल, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं, पैशानं म्हणत नाही श्रीमंत, विचाराने, ज्ञानाने, माहितीने, मूल्याने समृद्ध व्हायचं असेल, तर त्याग करणं, नको त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. ज्या काही वाईट आहेत, खराब आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला अनावश्यक लागलेल्या असतात, त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. त्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे, फेकून दिल्या पाहिजे, झुगारून दिल्या पाहिजे, धिक्कार केला पाहिजे. आणि त्यामुळे धर्म आणि विज्ञान सुद्धा समृद्ध होतं, तुमचं जीवन सुद्धा समृद्ध होतं मुलांनो. म्हणून आणि अशा पद्धतीचा विचार विवेकानंदाने आयुष्यभर केलेला आहे मुलांना. विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाचं आपलं नाव आहे. विवेकानंद आयुष्यभर याचाच ध्यास, याचाच विचार, याचं चिंतन आणि मंथन विवेकानंद केलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा या दिशेने वाटचाल करावीत, या दिशेने वाटचाल करावीत म्हणून हा पाठ मुद्दाम अभ्यासक्रमामध्ये लावलेला आहे, नेमलेला आहे. अशा प्रकारे आपण या पाठाच्या समारोपाकडे वळत आहोत, समारोप करत आहोत. या पाठाचा विचार गेल्या अनेक तासिकपासून करत आहोत मुलांना. हा पाठ आणि हा लेखक दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर विवेकानंदाच्या विचाराने झपाटलेले आहेत. म्हणूनच त्यांचं झपाटलेपण या पाठाच्या माध्यमातून, शब्दाशब्दातून व्यक्त झालेलं आहे, व्यक्त होताना दिसतं. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आणि विवेकानंद यांचं जे नातं त्यांनी या पाठाच्या माध्यमातून अधोरेखित केलेलं आहे. अशा प्रकारे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी विवेकानंद धर्म आणि विज्ञान या चरित्रपाठात धर्म आणि विज्ञानाची चिकित्सा प्रभावी व परिणामकारकपणे
साध्या सुलभ शब्दामध्ये मांडणी केलेली आहे आणि याचा विचार आपण या पाठामध्ये केलेला आहे. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपतो आहे. मुलांनो, परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न निवडक मराठी गद्य पेपर क्रमांक 5 परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या येतात आणि परीक्षेमध्ये निबंध वजा जर लिहिलात तर मार्क प्राप्त होत नाहीत, मिळत नाहीत. जर इतरांपेक्षा अधिकचे जास्त मार्क मिळवायचे असतील तर उत्तर सुद्धा इतरांपेक्षा प्रभावी लिहिलं पाहिजे, परिणामकारक मांडलं पाहिजे आणि खचाखच वजनदार परीक्षेत लिहिलं पाहिजे. उत्तरपत्रिका सुद्धा हाताला तोलली नाही पाहिजे, पेलली नाही पाहिजे, इतकं वजनदार असलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक धड्यावर, पाठावर, वेच्यावर पहिल्यांदा प्रस्तावना लिहिली पाहिजे. नंतर मुद्दा क्रमांक 1 जे काय असेल ते आपण सांगितलेले, आपण तो मुद्दा लिहून त्या मुद्द्याखाली अधोरेखित करा, खाली त्या मुद्द्याचं विश्लेषण करा 4-5 वेळेस. मुद्दा क्रमांक 2 मुद्दा लिहायचं, अधोरेखित करायचं, त्याचं विश्लेषण लिहायचं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 मुद्दे आपण लिहिलेले आहेत मुलांना. 11 मुद्दे. परीक्षेमध्ये प्रश्न 10 गुणाचा येणार आहे, फक्त 10 गुणासाठी 11 मुद्दे पुरेसे आहेत. पण एवढेच आणि इतकेच विद्यार्थ्यांना लिहिणं अशक्य असतं. विद्यार्थी लिहित नाहीत म्हणून मार्क सुद्धा मिळत नाही. निबंध वजा जर लिहिला तर मार्क पडत नाहीत मुलांनो. परीक्षकावर प्रभाव तर टाकायचा असेल, परीक्षकाला आपल्या उत्तरामध्ये मोहित करायचं असेल, आकर्षित करायचं असेल तर उत्तर सुद्धा तेवढ्याच ताकदीचं आणि तेवढ्याच उंचीचं लिहिणं गरजेचं आहे. सुरुवातीला प्रस्तावना, मध्ये मुद्दे, त्याचं विश्लेषण आणि शेवटचा घटक आहे समारोप असा लिहिला पाहिजे. अशा फॉर्मॅटमध्ये, अशा ढाच्यामध्ये उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही अगोदर कसं लिहिलात परीक्षेत मला माहीत नाही, पण असं लिहिणं अपेक्षित आहे. तर मी जे सांगितलेलं आहे, मी जे पाठाचं अध्यापन करतो असंच आयडियल परीक्षेत सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. मुलांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. उद्याच्या तासात आपण उद्या नवीन पाठाचा विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.